नमस्कार मंडळी, मनीषा's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषा's किचनला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। चला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, आज आपण कोबीपासून एक रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी तुम्ही मुलांना देखील टिफिनला देऊ शकता। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। या अगोदर मी खूप साऱ्या वाळवण रेसिपीज चॅनलवरती अपलोड केलेले आहे। जर तुम्ही बघितल्या नसेल तर त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते देखील जाऊन तुम्ही बघू शकता। आता सगळ्यात आधी मी 2 कोबी घेतली आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्ती करू शकता, जास्ती किंवा कमी करू शकता। आता कोबीच्या भाजीला मी बंद कट करून घेतला आहे व मागचा भाग अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तशा प्रकारे मागचा भाग काढून घ्यायचा आहे थोडासा। कोबी आता मी एकदम बारीक चिरणार आहे। तुम्हाला आवडन त्या शेपमध्ये चिरू शकता, लांब लांब किंवा चौकोनी आकारात। मी अशा प्रकारे कोबी चिरून घेत आहे, एकदम पातळ पातळ। ही रेसिपी अगदी झटपट बनते, तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता ही रेसिपी आणि चवीला देखील अप्रतिम लागते। नक्की ट्राय करा तुम्ही देखील ही रेसिपी। आता आपण सगळ्यात आधी अशा प्रकारे भाजी कट करून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम बारीक कट करत आहे मी। तुम्ही अशा प्रकारे लांब लांब देखील ठेवू शकता, पण मी बारीक कट करून घेत आहे। अशा प्रकारे बारीक बारीक कोबी कापून घ्यायची आहे। तुम्ही कोबीची भाजी अगोदर धुवत असाल तर अगोदर देखील धुवू शकता किंवा भाजी कापल्यानंतर देखील धुवून घेऊ शकता। मी कापल्यानंतर धुणार आहे भाजी। अशा प्रकारे सगळी कोबीची भाजी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे। तुम्ही लांब लांब देखील कोबीची भाजी कट करून घेऊ शकता, पण मी बारीक बारीक कट केलेली आहे। आता कोबीची भाजी कापून झालेली आहे, बघू शकता तुम्ही। एका चाळणीमध्ये काढून 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहे एकदम स्वच्छ। आता गॅसवर कढई ठेवून तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की जिरं घालायचं आहे, मोहरी देखील थोडीशी ॲड करायची आहे। ते चांगलं तेलामध्ये तडतड झाल्यानंतर त्यामध्ये हळद घालत आहे मी। हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे। जर तुम्हाला रेड कलरची बनवायची असेल भाजी तर तुम्ही लाल तिखट घालू शकता, पण मी येलो कलरची बनवत आहे म्हणून मी हळद व हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे। चांगला तडका रेडी झाल्यानंतर डायरेक्ट कोबीची भाजी घालायची आहे आणि फास्ट फ्लेमवर फक्त 5 मिनिटं परतून घ्यायची आहे, कारण की कोबीची भाजी जरा कच्ची राहिली तरी तीच चांगली लागते। जास्ती शिजल्यानंतर ती खूप गाळ लागते, म्हणून थोडीशी कच्ची पक्कीच ही भाजी शिजवून घ्यायची आहे। फुल कुक नाही करायची आहे कोबीची भाजी, ती चांगली लागत नाही आहे। म्हणून फास्ट फ्लेम करायचा आहे गॅसचा आणि सतत हलवत राहायचं आहे आणि परतून घ्यायची आहे 5-10 मिनिटं। ही भाजी तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता, अगदी झटपट बनते। सकाळच्या टाईमला टाईम नसतो टिफिन बनवण्यासाठी, तर हे परफेक्ट आहे। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे आणि परतत राहायचं आहे फास्ट फ्लेमवर, झाकून ठेवायची नाही आहे। खूप गाळ भाजी शिजन मग ते चांगली नाही लागणार। अशा प्रकारे आपली कोबीची भाजी तयार होते, एकदम झटपट आणि कमी साहित्यामध्ये। फक्त तडका द्यायचा आहे आणि जर लाल बनवायची असेल तर हळदच्या जागी लाल तिखट घालायचं आहे, हळद घालायची आहे। फक्त हिरवी मिरचीच्या जागी तुम्ही लाल तिखट घालायचं आहे। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आपली कोबीची भाजी तयार होते। आता वरनं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे।
अशा प्रकारे आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय बाय, थँक्यू।